परंतु उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागतं आणि म्हणून या दलालांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हे सगळे वाक्य आम्हाला वापरावं लागतात. त्याचं आम्हाला दुःख जरूर आहे, परंतु नंगे से खुदा डरता है असं म्हणण्यापेक्षा याला थोडं जोड्याने मारलं तर त्याचंसुद्धा समाधान होतं. जर कारवाई करायची असेल तर पहिली इम्तियाज जलीलवर करावं लागेल. भडकाऊ भाषण त्यांनी केलं, त्याचा परिणाम आज त्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणून इम्तियाज जलीलांनी आता पार्टी सांभाळून त्या पार्टीची ताकद दाखवण्यासाठी जातोय. परंतु एका अर्थानं काँग्रेसबरोबर काँग्रेसची बी टीम व्हायचा जो त्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे. अहिल्यादेवी नगरच्या सहकारी बँकेत 700 पदांची भरती होते. बँकेच्या भरतीत आरक्षण लागू होणार नाही. भरतीची जाहिरातीची प्रत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे. सहकार विभाग आणि राज्य सरकार काय करत आहे? जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं. निश्चित याची सरकार दखल घेईल. सरकार असं कोणतेही बँकेची भरती असेल की काही असेल, जो क्रायटेरिया त्या क्रायटेरियापर्यंत काम करायला देईल. नसता चुकीच्या भरतीला काँग्रेस कधी समर्थन करणार नाही. त्याच्यावर काँग्रेस तर समर्थन करते, परंतु महायुती समर्थन करणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाईसुद्धा केली जाईल. महायुती जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. या आठवडा हा चर्चेचाच आहे आणि मला वाटतं चर्चा आमच्याकडे जास्त चर्चेला वाव नाही आहे. या आठवड्याच्या अंतिम वेळी हा मला वाटतं आकडा जो आहे कोणाला किती जागेचा हा फॉर्म्युला ठरले जाईल. अमित शहा यांच्या दौऱ्यात काही तिन्ही पक्षांची म्हणजे त्यांची भाजपची बैठक झाल्यानंतर तिन्ही पक्षांची काही नाही, असं एकंदरीत कोणताही कार्यक्रम नाही आहे. पक्षांतर्गत त्यांची बैठक आहे आणि त्या बैठकीनंतर ते घुसणेश्वरला जाणार आहे अशी माहिती आहे. त्याच्यानंतर नाशिक दौरा आहे. हे सर्व त्यांचे ठरलेले कार्यक्रम आहे. त्यामध्ये इतरांना इन्व्हाइट केल्याचं कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. शरद पवारांवरती टीका करू नका, आपली ती लायकी नाही असं गुलाबराव पाटील म्हणतात. आपली लायकी फक्त संजय राऊत यांच्यावर टीका करायची आहे, तो आपला मार आहे. शरद पवारला आम्ही नेहमीच आदराने पाहत आलेलो आहे आणि हे जे काही नाचे दलाल वगैरे जे आहेत ना, यांच्यावरही बोलायचं आम्हाला इच्छा नसते, परंतु उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागतं आणि म्हणून या दलालांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हे सगळे वाक्य आम्हाला वापरावं लागतात. त्याचं आम्हाला दुःख जरूर आहे, परंतु नंगे से खुदा डरता है असं म्हणण्यापेक्षा याला थोडं जोड्याने मारलं तर त्याचंसुद्धा समाधान होतं. म्हणून आम्ही त्या संजय राऊतवर टीका करतो असं आम्हाला त्याच्यावरही टीका करायला कोणताही इच्छा पण नसते. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता. मला भाजपात प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. भाजपामध्ये या म्हणून मला आमंत्रण दिलं होतं खडसे. खडसेंचं रोजचं जे विधान जर पाहिले, कधी सदस्याचा राजीनामा द्यायचं त्यांचंच पत्र होतं. भाजप कधी प्रवेश करून घेतात त्यांचंच विधान होतं. आता शरद पवारबरोबर आहे हे त्यांचंच विधान आहे. म्हणजे ते स्टेबल नाही आहेत. मला वाटतं त्यांच्या मनामध्ये जे घालमेलं आहे की मी शरद पवारचा का भाजपचा, ही ह्या आठवड्यामध्ये क्लिअर होईल आणि अस्वस्थ असलेला माणूस ह्या अशा प्रकारचे विधान करतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय निवडणूक आयोग विविध राज्यांचा दौरा करते. 27 आणि 28 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावरती आयोग आहे. आयोग त्यांचं काम करणार. निवडणूक आयोग आहे. प्रत्येक जिल्ह्याची जिल्हावार आणि मतदारसंघवार ती माहिती घेण्याचं काम निवडणूक आयोग दर निवडणुकीला कळतं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा दौरा आयोजित केला असावा आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची संवाद साधणं, असलेली परिस्थितीची पाहणी करणं आणि त्याची तयारी करणं हा त्या पूर्वतयारीचा एक भाग आहे. म्हणून ते येत असावेत. तो त्यांच्या पुरताच मर्यादित हा त्यांचा प्रोग्राम असतो. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये खटका उडला. अशी राजकीय वर्तुळात खटका उडणारच. महाविकास आघाडी टिकणार नाही आहे. जर उबाटा गटाने मुजरा घातला तर ते महाविकास आघाडीबरोबर राहू शकतात असं एकंदर चित्र आहे. आणि तुम्ही पाहाल तर ह्या सगळ्या युतीच्या बैठकीमध्ये शरद पवार कोणतंही स्टेट